नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण साधा सरळ सोपा अगदी सुटसुटीत मसाले भात कसा करायचा ते बघूया. म्हणजे त्याच्यात फार तयारी करावी लागत नाही. घरी जे साहित्य असेल त्यातच आपण करूया आणि काय पूर्वतयारी करायची गरज नाही, काय नाही. म्हणजे जे घरी साहित्य आहे त्यातच आपण तो मसाले भात करायचा. एकदा भाजी करायचा कंटाळा आला असेल, संध्याकाळी स्वयंपाक करायला नको वाटत असेल तर नुसता भात तूप भात खाल्ला तरी छान वाटते. तर आपण ते भात करूया. चला, कुकर ठेवलाय गरम करायला, झालेला आहे गरम. त्याच्यात आपण 1-2-3 चमचे तेल घालूया. कुकरमध्येच करणार आहे मी भात. तेल तापल्यानंतर मोहरी घालायची. मसाला काय फार लागणार नाही आपल्याला. काळा मसाला, गोडा मसाला, गरम मसाला कशाचीच गरज नाही. आपण कांदा लसणाचं तिखट घालून हा भात करणार आहे. मोहरी तडतडली, जिरे घालूया, हिंग, कढीपत्ता, कांदा घेतलेला आहे लांब चिरून. कांदा घालायचा. कांदा थोडा परतून घेऊया, मग नंतर टोमॅटो घालूया. लसूण ठेचून घेतलेला आहे. लसूण घालायचं की 10-7-8 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे. लसूण पण चांगला भाजून घ्यायचा. कांदा परतलेला आहे थोडा. कांदा भाजलेला आहे. आता टोमॅटो घालूया. टोमॅटो पण थोडंसं परतून घेऊया. ह्याच्यात वाटाणा बटाटा जरी नाही घातला तरी चालेल. शिमला मिरच असली तरी घातली चालते, नसली तरी चालेल. नुसता सुद्धा हा तिखट घालून भात केला तरी छान लागतो. आता थोडंसं वाटाणा आणि एक बटाटा मी घालणार आहे. ह्याच्यात वाटाणे होते माझ्याकडं म्हणून घालणार आहे. हिरव्या मिरच्या 1-2 मोडून मी घालते, अशा लांब लांबच, म्हणजे काढता याव्या. जरा चव लागते चांगली म्हणून घालायची मिरची. हळद घालायची. आणि हा इंद्रायणी तांदूळ आहे. गाडीच वाट्या मी घेतले नाही, निवडून स्वच्छ धुवून घेतलाय. आता हा घालूया याच्यात. तुम्ही कुठला पण तांदूळ वापरला तर चालतो. मी इंद्रायणीच खातो त्यामुळे आम्ही इंद्रायणी वापरतो. थोडंसं हलवून घ्यायचं आहे. कोणताही मी मसाला याच्यात घातलेला नाही आहे. आणि आता हे कांद्या लसणाचं तिखट आहे, आपण जे भाजीला वापरतो तेच तिखट आहे. हे मी घालते. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. 1-1.5 चमचा घालणार आहे. आणि परतून घ्यायचं परत जरा. तांदूळ धुवून घेतलेला आहे त्यामुळे पाणी बेतानच घालायचं. आणि कुकरमध्ये करणार आहे. वरती करायचं असेल तर जरा
पाणी जास्त लागतं. आता पाणी घालूया. तांदूळ बुडेल एवढं मी पाणी घालणार आहे. मीठ घालायचं आहे. मी मोठं मीठ घालणार आहे. तुम्हाला कसल्या मिठाचा अंदाज आहे तो घाला. चवीनुसार मीठ. आणि आता याला कुकरचं झाकण ठेवून झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. गॅस मीडियम करते. दोन शिट्ट्या काढून घ्या. कुकर थंड झालेला आहे आपला. हे बघा भात पण मस्त झालेला आहे. शिजला आहे. एकदम मऊ शिजला आहे. इंद्रायणी तांदळाचा भात मऊच होतो. वरनं तूप सोडूया जरा. आणि आता डिश मध्ये काढूया. एकदम छान मऊसूद झालेला आहे. गरम गरम भात तूप. हा कांदा घालायचा याच्यावर. हे बघा हा कांदा मी चिरून वाळवून तळलेला आहे. एकदम खुसखुशीत झालेला आहे. कोथिंबीर घालायची. आणि हा कांदा छान लागतो. खुसका म्हणायचा याला, खुसका. अशा पद्धतीने तुम्ही साधा सोपा मसाले भात करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.